नमस्कार, सविस्तर बोलूयाच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीत मस्कर आपलं स्वागत करतो। मित्रांनो, भाजपमध्ये इनकमिंग जर आपण बघितलं तर म्हणजे इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांची संख्या ही सर्वाधिक आहे। आता देशात किंबहुना महाराष्ट्रात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। अशा वेळी इतर पक्षातून भाजपमध्ये येणारे नेते हे सर्वाधिक आहेत। मात्र त्याच वेळी मुंबईतला एक मोठा नेता भाजप सोडण्याच्या तयारीत आहे किंवा त्यानं भाजप सोडण्याचा इशारा दिलाय। हा इशारा त्यानं का दिलाय, त्यामागचं नेमकं कारण काय आहे, तो नेता अद्याप अडगळीत का पडलेला आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं त्या नेत्याकडे का लक्ष नाही, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। आज आपण ज्या नेत्याबद्दल बोलणार आहोत तो नेता आणि त्याची कारकीर्द पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ अनेक वर्ष नगरसेवक, आमदार आणि मग खासदार असा या नेत्याचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा हा नेता भाजप सोडण्याचा विचार करतोय। आता जर आपण बघितलं तर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते बरेचसे अडगळीत पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये माधव भंडारी सुद्धा आहेत। माधव भंडारींच्या मुलानं मागे एक पोस्ट करून त्यांना कसं डावललं गेलं याचं जाहीरपणे स्पष्टीकरण दिलं होतं आणि आता मात्र बोरिवलीमधला एक माजी आमदार स्वतःच्या विभागातल्या एका समस्येसाठी लढतोय आणि ती समस्या नेमकी काय आहे तर बोरिवलीमधील एसके रिसॉर्ट जवळ के डिवाइन लॉन्स अँड कन्व्हेन्शन नावाचं 20,000 चौरस फुटावरती एक खासगी मंगल कार्यालय उभं करण्यात आलं होतं। 6 महिन्यासाठी या मंगल कार्यालयाच्या मालकानं जवळजवळ 43 ते 46 लाख रुपये महापालिकेला दिले होते आणि त्यानंतर सुद्धा अचानक नोटीस पाठवून महापालिकेनं तिथली जागा खाली करण्यास सांगितली आणि त्या जागेवरती तोडक कारवाई केली आणि त्यानंतर बोरिवलीतले हे माजी खासदार समोर आले आणि त्यांनी त्या मालकाच्या पाठीशी उभं राहून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं। त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, किंबहुना हे राजकीय नेते आता भाजप सोडण्याचा विचार का करतायत हे सुद्धा आपण जाणून घेऊया। मुळात ते नेते आहेत भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी। गोपाळ शेट्टी सध्या अडगळीत आहेत। ते अडगळीत का आहेत हेही आपण पाहणार आहोत। सुरुवातीला जे मी म्हटलं की खासगी मंगल कार्यालय होतं आणि त्या मंगल कार्यालयावरच्या तोडक कारवाईनंतर गोपाळ शेट्टी पुढे आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं। महापालिकेच्या या कारवाईला त्यांनी इशारा दिला। ते म्हणाले की महापालिकेच्या ज्या काही अधिकाऱ्यांनी ही तोडक कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे, अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्याकडे केली आहे आणि त्यामुळे त्यांनी पुढे असंही म्हटलंय की इथून पुढे भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, किंबहुना भाजपच्या कार्यक्रमातून मी अलिप्त राहील। तर ते म्हणण्यामागचं कारण नेमकं काय होतं हे आपण जर जाणून घेतलं तर आता सध्या गोपाळ शेट्टी हे भाजपमधून अलिप्त आहेत। जर आपण त्यांची एकूण कारकीर्द पाहिली तर 1992 ते 2004 पर्यंत ते नगरसेवक राहिलेत। 2004 आणि 2009च्या निवडणुकीत बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिलेत। त्यानंतर 2014 आणि 2019 या 2 टर्ममध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाची खासदारकी त्यांनी भूषवली आहे। मात्र 2019 ते 2024 पर्यंतचा जो खासदारकीचा कालावधी होता तो संपवल्यानंतर 2024 मध्ये मात्र त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं। त्यामागचं मोठं कारण होतं की 2024 मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यामागे कारण होतं की केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे राज्यसभेचे खासदार होते त्यांना लोकसभा मतदारसंघातून खासदारकी देण्यात आली, मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून, आणि त्यावेळी गोपाळ शेट्टींचं तिकीट कापण्यात आलं। त्यानंतर पहिल्यांदा गोपाळ शेट्टींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी आपल्याला तिकीट नाकारल्याबद्दल सांगितलं, किंबहुना त्यांनी आपण कशा पद्धतीने जनतेच्या समस्या सोडवल्या याबद्दल सांगितलं। त्यानंतर त्यांना अपेक्षा होती की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र त्यावेळी सुद्धा पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांना डावलण्यात आलं आणि संजय उपाध्याय यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। त्यावेळी मात्र गोपाळ शेट्टींचा जो काही संताप होता तो उघड झाला आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच बोरिवली विधानसभा मतदारसंघामध्ये गोपाळ शेट्टी अपक्ष म्हणून उभे राहिलेले तर दुसऱ्या बाजूला भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून संजय उपाध्याय उभे राहिलेले। अशा वेळी गोपाळ शेट्टींनी माघार घ्यावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार गोपाळ शेट्टींना फोन येत होते, किंबहुना त्यांना आग्रह केला जात होता आणि मग त्यावेळी अशी चर्चा होती की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये
गोपाळ शेट्टींना संधी दिली जाईल आणि त्यांना विधान परिषदेचा आमदार केलं जाईल आणि त्यामुळे गोपाळ शेट्टींनी त्यावेळी माघार घेतली आणि विधानसभा मतदारसंघ जो आहे तो संजय उपाध्याय यांच्यासाठी मोकळा करून दिला। किंबहुना संजय उपाध्याय यांच्यासाठी ते निवडणुकीत सक्रिय राहिले आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की संजय उपाध्याय हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। मुळात हा भाजपचा गड आहे, त्यामुळे तिथे कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो हे सांगणं इथे महत्वाचं आहे। अशा वेळी संजय उपाध्याय निवडून आले, मात्र पुढे जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा मात्र गोपाळ शेट्टींना संधी देण्यात आली नाही आणि त्यावेळी हा नगरसेवक, आमदार आणि खासदार राहिलेला माणूस मात्र कुठेतरी अडगळीत पडला आणि हीच त्यांची नाराजी वारंवार समोर येत होती। अशा वेळी कुठेतरी पुन्हा एकदा त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निघून गेलेली असताना सुद्धा सक्रिय राहण्याचं काम गोपाळ शेट्टी करतायत आणि त्यामुळेच त्यांनी हे जे काही खासगी मंगल कार्यालयाचं प्रकरण आहे त्यामध्ये दखल घेण्यास ते उत्सुक झाले। मात्र ह्या सगळ्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट सांगितलंय की जर आता तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली नाही तर पक्षाच्या कार्यक्रमांपासून मी अलिप्त राहीन। मुळात पक्षाच्या कार्यक्रमापासून ते गेल्या काही अनेक दिवसांपासून अलिप्त आहेत अशी चर्चा आहे आणि अशा वेळी त्यांनी असं थेट उघडपणे सांगणं म्हणजे कुठेतरी पक्षाला ते सोडचिठ्ठी देतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे। मात्र ते सोडचिठ्ठी देतील का? जर आपण आधीची पार्श्वभूमी पाहिली तर लोकसभेत त्यांची नाराजी होती, नंतर विधानसभेत त्यांची नाराजी होती, मात्र या दोन्ही वेळी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली नाही। किंबहुना विधानसभेत अपक्ष उभे राहिल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की मी पक्ष सोडणार नाही, मात्र अपक्ष उभा राहील। त्यामुळे पक्ष ते सोडतील का नाही हा पुढचा प्रश्न आहे। पुढे ते काय करतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। अद्याप तरी त्यांनी पक्षाला इशारा दिलेला आहे, मात्र पक्ष सोडून ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हाही मोठा प्रश्न आहे। कारण आता मुंबई काँग्रेसमध्ये सध्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। मुंबई काँग्रेस हे अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे, त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे। अशा वेळी गोपाळ शेट्टी काँग्रेसमध्ये जातील का हा मोठा प्रश्न आहे। काँग्रेसमध्ये जाणं तर अशक्य आहे आणि त्यामुळेच कुठेतरी गोपाळ शेट्टी काय निर्णय घेतात, ते कार्यक्रमातून अलिप्त राहणार की आता राजकीय निवृत्ती घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर बोलूयाच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।